नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकस ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती मिळालीच असेल की NMMSचा रिझल्ट लागलेला आहे. तर सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. तर सगळ्यात पहिले रिझल्ट कसा बघायचा हे बऱ्याच जणांना जर माहिती नसेल तर ही वेबसाईट आहे 2026.mscnmms.in/results. हे जर टाईप केलं तर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये सीट नंबर आणि आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट सर्च करू शकता. जर शाळेचं लॉग इन कोणाकडे असेल, कोणा शिक्षकाकडे असेल तर शाळा लॉग इन करूनही तुम्ही पूर्ण विद्यार्थ्यांचा तुमचा रिझल्ट बघू शकता. तर आता इथे वरची जर सूचना तुम्ही बघितली तर मॅटमध्ये 90ला 90 प्रश्न त्यांनी ठेवलेत, बट सॅटमध्ये एक प्रश्न एक प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला आहे. म्हणजे एकूण प्रश्नसंख्या 180 ऐवजी 179 केलेली आहे. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर पास झालो पण शिष्यवृत्ती धारक झालो का नाही हे कळत नाही आहे. तर तुम्ही सध्या फक्त जो रिझल्ट बघितलेला आहे त्याच्यामध्ये पास आणि फेल एवढंच तुम्हाला दाखवेल. ज्या विद्यार्थ्यांना जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना 40% गुण म्हणजे 179 गुणिले 40 भागिले 100 म्हणजे अराऊंड 71-72 गुण जर असतील तर तुम्ही पास आहात. आणि जर अनुसूचित जाती व जमाती SC STचे विद्यार्थी असतील आणि दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांना 32% गुण म्हणजे 179 गुणिले 32 म्हणजे अराऊंड 55 गुण जर असतील तर तुमच्या मार्कशीटवर पास असं येईल, अन्यथा तुमच्या मार्कशीटवर फेल असं येईल. आता पास किंवा फेल, पास झाले म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्ती भेटली असं नाही. ठीक आहे. तर आत्ताच एवढं खुश होऊ नका, कारण अजून शिष्यवृत्तीची यादी लागायची बाकी आहे. ठीक आहे. तर आता मग पात्र कधी होणार, काय होणार याचा एक रिझल्ट म्हणजे याची एक जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी, कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी पुढील 3 ते 4 आठवड्यांमध्ये लागण्याची अपेक्षा आहे. तसं बघायला गेलं तर गेल्या वर्षी 8 फेब्रुवारीला हा रिझल्ट लागला होता, बट यावर्षी रिझल्ट देखील लेट लावलेला आहे. आज जवळपास एक 23 फेब्रुवारी आहे, म्हणजे 15 दिवस रिझल्ट लेट झाला आहे. तर पुढची यादी येण्यासाठी पण जी मागच्या वर्षी यादी लागली होती त्याच्यापेक्षा 15 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. तर मग कट ऑफ किती लागेल, काय लागेल याच्यासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जनरलचा कट ऑफ आपण 129 एवढा कन्सिडर केलेला होता. मी बऱ्याच ठिकाणी चर्चा केली, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, सर इतके मार्क्स येत आहेत, तितके मार्क्स येत आहेत, आणि अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आलेले आहेत. तर जनरलचा मी कट ऑफ प्रिडिक्ट केला होता 129. माझ्या माहितीनुसार तो कट ऑफ तेवढाच राहील, 128 ते 132च्या दरम्यान. EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर 118, NTC 120, OBC 110, NTD 95, SBC 93, VJ 93, NTB 92, SC 85 आणि ST 73. या मार्क्समध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 मार्क्सचा फरक पडेल असं मला दिसतंय, बट याच्यापेक्षा काही जास्त फरक पडणार नाही. अनेक जण म्हणत होते की 115 120 कट ऑफ लागेल, बट आय डोंट थिंक सो, कारण पेपर अत्यंत सोपा होता, तुम्हालाही माहिती आहे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आलेले आहेत, अनेक विद्यार्थी खुश आहेत. बट काळजी करू नका, 2 दिवसापूर्वी स्कॉलरशिपचाही पेपर झाला आहे. जर तुम्हाला NMMS शिष्यवृत्ती मिळाली नाही तर स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येतील, आणि दोन्ही जर तुम्ही पात्र झाले नाही तरीही काळजी करू नका, कारण इथून पुढे अनेक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्हाला हा पाया तुमचा पक्का झालेला असेल. तर पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये जी यादी लागेल ती यादी लागल्यानंतर बघूया आपण की कुठले किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत, आणि त्याच्यानुसार मग पुढील दिशा आपल्याला ठरवता येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत किंवा या कट ऑफच्या अराऊंड मार्क्स आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन, आणि ज्यांना कमी मार्क्स आले त्यांनी खचून जाऊ नका. तुम्हाला पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.